बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावरती हा कार्यक्रम सध्या पार पडतोय। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर बारामतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आजच्या कार्यक्रमासंदर्भात नेमकं काय वाटतंय? अनेक ज्येष्ठांनी शरद पवार यांच्या 1967 पासूनच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत। त्यांचा अनुभव काय सांगतो? सध्याचं राजकारण आणि आगामी निवडणुकांसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांचं मत जाणून घेतलेलं आहे आमच्या प्रतिनिधीनं। पाहूयात। बारामतीतली लढाई एकाच वेळी निष्ठुर असणार आहे आणि भावनिक देखील। बारामतीकर कोणासाठी भावनिक होणार याचं वास्तव तपासण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीचा कारभार हाताळतायत, त्यामुळं एक मोठा वर्ग, एक तरुणांचा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे। मात्र शरद पवारांच्या राजकारणाचा आत्तापर्यंतचा प्रवास ज्यांनी पाहिला असे काही लोक आपल्यासोबत आहेत। ते काय करणार आहेत? तुमच्यापैकी कोणी पवारांची पहिली निवडणूक 1967 सालची पाहिली होती? आम्ही पाहिजे पवार साहेबांची 67 सालची निवडणूक आम्ही पाहिलेली। त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून आलो होतो। साहेब 67ला आले, आम्ही 67लाच होतो। त्यामुळे साहेबाची आमची फार जुनी ओळख आहे। साहेबाच्या संपूर्ण कार्याची आमची ओळख आहे। पण आता जे काही आहे सुरू, तर मग त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेणार आहात? आम्ही निर्णय घ्या, साहेबाच्या पाठीमागे जाणार आम्ही। साहेबाच्या सुप्रिया साहेबाच्या पाठीमागे। जरी आमच्याकडे टीम कमी असली, काम करणारी लोक कमी असली, तरी मतदानाच्या वेळेस मतदान देणारा तरुण वर्ग सुद्धा साहेबांना ताईंना सोडल्याशिवाय मतदान करणार नाही। भले बाहेर तो घाबरत असेल, त्याच्यावर दडपणशाही असेल। आमच्याकडे तालुक्यातली थोडी गणितं वेगळी आहेत की इथं दडपशाही, दडपणशाही, फोन येणं वगैरे होणार आहे, पण आत गेल्यानंतर मतदान हे साहेबांना ताईला सोडून होणार नाही, एवढंच मी तुम्हाला इथं सांगतो। मला एक सांगायचे लक्षात घ्या की बारामती तालुका आणि महाराष्ट्रात कसा गाजला ते पवारांच्या माध्यमातून गाजला। कुणी आयरेगैरी येतील, परंतु पवार साहेबांना कुणी आजपर्यंत हे केलं नाही आणि पवार साहेबांचे साहेब यशाच्या पायरीमागे सारखं राहिलेलं आहे। म्हणून आम्ही सर्व तरुण वर्ग जुनी माणसांना घेऊन चाललोय। शरद पवार हे आमचे दैवत आहे आणि आम्ही त्यांनाच मानणार। राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री येत आहेत, मात्र पत्रिकेमध्ये सुरुवातीला नाव नव्हतं शरद पवारांचं। नाही, आता तो एक त्यांचा राजकीय त्या नेत्यांचा स्टंट आहे। तो वास्तविक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं। पवार साहेबांना डावलायचं काम चाललेलं आहे इथं। काय असं काय होणार नाही। आमचे साहेब पब्लिकमध्ये बसून कार्यक्रम पार पाडणार। मला असं वाटतं काही भावनिकचा विचार करत नाही। फक्त माझं म्हणणं आहे की शरदराव पवारांनी जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे रोप लावलं त्याची फळं आज आपण चाकतोय। म्हणून आम्ही शरद पवार जिंदाबाद म्हणणारी माणसं आहेत, म्हणून सुप्रियाताईला आम्ही मतदान करणार आहेत। तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कशा स्वरूपाची तीव्रता बारामतीमध्ये फक्त प्रचारादरम्यानच नाही तर मतदारांमध्ये पाहायला मिळणार आहे, त्याची ही झलक। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।